लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, द पॉटर अँड द क्ले, कुंभार आणि मडके। प्रियजन हो, देव स्वतः कुंभार आहे। तुम्ही आणि आम्ही त्याच्या हातातील माती आहोत। आमचं जीवन देवाच्या हातात आहे। आमच्याविषयी सर्व गोष्टी देव ठरवित असतो। म्हणून अशा जिवंत देवाच्या हाती आम्ही आमच्या स्वतःला देणे आणि मी माती आहे, तू मला घडव असे जिवंत देवाला म्हणणे फार गरजेचे आहे। प्रियजन हो, आजचा हा संदेश तुम्ही सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा अशी आपणा सर्वांना मी विनंती करीत आहे। गॉड ब्लेस यू। इर्मयाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि याचं वचन 1 ते 12 मी आपणा पुढे वाचत आहे। परमेश्वरापासून जे वचन इर्मयाला प्राप्त झाले ते हे, उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन। मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता। कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले। मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडिले। तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, हे इस्रायलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करिता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो। हे इस्रायलाच्या घराण्या, पहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहात। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद पाठवून देव। आम्हा सर्वांना या वचनांनी तो आशीर्वादित करो, आमेन। बायबल हे देवाच्या लोकांकडे संदेश देण्यासाठी प्रतिकात्मक रूपाने बोलते व त्यांतील एक प्रतिकात्मक चित्र म्हणजे कुंभार व मडके। याचे उत्तम उदाहरण पूर्ण तपशिलासह इर्मयाचं पुस्तक 18 ह्यामध्ये आम्हाला आढळते। देवाने इर्मया संदेष्टास कुंभाराच्या घराकडे जाण्यास सांगितले, जेथे देव व त्याचे लोक इस्रायल यांच्याशी देवाचे नाते देव स्पष्ट करू इच्छित होता, जसे आज आमचे देवाबरोबर नाते आहे, मानव जाती बरोबर आहे। प्रियजन हो, देव या साधारण चित्रांतून तुम्हाला आणि आम्हाला महान आणि सखोल सत्याचे तत्व शिकवू इच्छित आहे। अर्थात ही जी वचने आता मी ऐकलेली आहेत, ह्यामध्ये आम्हाला आढळत आहे की देव आपल्या स्वतःला कुंभार म्हणून प्रकट करीत आहे आणि मानवजात, अखिल मानवजात ही केवळ माती आहे। अर्थात देव कुंभार असल्या कारणानेच त्याने मनुष्यांना घडविलेलं आहे। उत्पत्ती 2:7 म्हणते की परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला। हा आहे कुंभार आणि आम्ही मातीतून घेतलेले आहोत। उत्पत्ती 3:19 वचन म्हणते, तू माती आहेस आणि तू परत मातीला जाऊन मिळशील। प्रियजन हो, देवाचं वचन स्तोत्र 139 आमचा कुंभार जो देव त्याने आम्हाला कसे घडविलेले आहे त्याविषयी तो साक्ष देत आहे। तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली, भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे। म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो, तुझी कृत्य अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे। मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती। मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते। हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहे, ते मी गणू लागलो तर वाळूंच्या कणांपेक्षा अधिक ठरतील। मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो। हालेलुया। किती अद्भुत गोष्ट आहे। एक माती ही गोष्ट जाणत आहे
की मला कुंभाराने कसे घडविलेले आहे आणि आपल्या शब्दाने ते तो व्यक्त करीत आहे. अर्थात देवाने आम्हा मनुष्यांना घडविलेले आहे, कारण तो कुंभार आहे आणि आम्ही माती आहोत. तो निर्माण करता आहे आणि आम्ही केवळ निर्मिती आहोत. दानिएलचं पुस्तक 4 अध्याय 35 वचन म्हणते, पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ पदार्थ होत, काहीच नाही, आम्ही धूळ माती आहोत. 850 कोटी लोक या पृथ्वीच्या पाठीवर आजच्या घडीला आहेत. हे केवळ पदार्थ आहेत देवापुढे. वचन म्हणते, तो आकाशांतील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करीतो. तू असे काय करीतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला मनवत नाही. हा खरा कुंभार आहे. प्रियजन हो, हा काही मनुष्य कुंभार नाहीये. हा सार्वभौम देव, सर्व शक्तिमान, ज्याने पृथ्वी बनविली. विचार करा, ह्या कुंभाराने अख्खी पृथ्वी बनविलेली आहे, जी वर अजून आम्ही फिरू शकलेलो नाही. ही पृथ्वी किती महान, किती मोठी आहे. ही पृथ्वी त्याच्याच हातची कार्य आहे. आणि आम्ही जर पाहिलं तर सूर्य, चंद्र आणि तारे, संपूर्ण विश्वमंडळ हे याच कुंभाराने बनवलेलं आहे. हा कुंभार काही साधारण व्यक्ती नाही आहे. रोमकरसपत्र 11 अध्याय 33 वचन म्हणते, आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याचे निर्णय किती गहन व त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. देवाची ओळख आम्हाला या ठिकाणी ही वचने देत आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखिले आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? म्हणजे देवाला कोणी उसनं देईल, लोन देईल आणि मग देव म्हणतो मी त्याला इन्स्टॉलमेंट देईन, असं कोणी या विश्वात आहे काय? सगळं त्याच्याकडे आहे आणि सगळं तो घडवितो. त्याला जे वाटते सत्संकल्पाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे तो करीतो. हा देव कुंभार आहे. हा आपली ओळख आम्हाला देत आहे. यशाया 46 अध्याय 9 आणि 10 वचन, प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मज समान कोणीच नाही. देवाशी तुलना करता येईल असं कोणीच नाही. तो एकमेव देव आहे. मी आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. हे कोण म्हणत आहे? कुंभार, विश्व निर्माण करता कुंभार देव मानव जातीला आपली ओळख देऊन सांगत आहे की गोष्टींची सुरुवात होण्यापूर्वी त्याचा शेवट तो कळवितो. आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वीच तो सांगतो आणि त्याचा संकल्प कायम सिद्धीत जातो. त्याचेच मनोरथ कायम पूर्ण होतात. आम्ही माती आहोत प्रियजन हो. किती पण योजना आखा, किती संकल्प तुम्ही आखा, ते देवाच्या जर इच्छे विरुद्ध असतील तर आम्ही काहीच करू शकत नाही. हा देव सार्वभौम देव असून त्याचे नियंत्रण संपूर्ण विश्वावर आहे. त्याला जे आवडते ते तो करीतो. हा त्याचा हक्क आहे, हा त्याचा अधिकार आहे. देव याद्वारे आठवण करून देत आहे की तुम्ही माझी कृती समजा वा ना समजा, परंतु देव सर्वांच्या वरती आहे. मानव जाती कायम देवाच्या विरुद्ध बंडखोरी करताना आणि त्याच्या अधिकाराला तुच्छ मानत आलेली आढळलेली आहे. म्हणून रोमकरसपत्र 9 अध्याय 20 आणि 21 वचन मी वाचत आहे. हे मानवा, देव अखिल मानव जातीला हे सांगत आहे, देवाला उलटून बोलणारा तू कोण? तू कोण आहेस? हा देवाचा प्रश्न आहे प्रियजन हो, आणि आम्हातील प्रत्येकांना हा प्रश्न आहे. हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? आम्हाला आमची ओळख कळली पाहिजे की मी माती आहे, मी काहीच नाही. देव आम्हाला आमचे स्थान दाखवू इच्छित आहे. घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? 21 वचन, किंवा एकाच गोळ्यांचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? प्रियजन हो, कुंभार आपला हक्क, आपला अधिकार दाखवू इच्छित आहे आणि आम्ही संपूर्ण मानवजात त्याच्या पुढे स्तब्ध आहोत. काहीही बोलू शकत नाही, कारण आम्ही केवळ घडविण्यात आलेलो आहोत. आम्ही घडविणाऱ्या, उत्पन्नकर्त्या, निर्माणकर्त्या देवाला
कुंभाराला दोष देऊ शकत नाही. यशाचं पुस्तक 45 अध्याय आणि याचं 9 वचन म्हणते, जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालितो त्यास धिक्कार असो. तो मातीच्या खापऱ्यांपैकी एक आहे. तू काय करतोस असे माती आपल्या घडणाऱ्याला म्हणेल काय? तुला हात नाहीत असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय? खापरी हा मडक्याचाच एक भाग आहे, जो मातीपासून बनविलेला. खापरी म्हणजे काय? सगळं तुटलाय फुटलाय, म्हणजे त्याचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि देव त्या व्यक्तीला हा संदेश देऊ इच्छितो की तू मातीच्या खापऱ्यांपैकी एक आहे. आमचे काम काय आहे? 3 गोष्टी आमच्या आहेत. त्याने जे आम्हाला दिले आहे ते आम्ही घ्यायला हवे आणि आमच्याद्वारे त्याचा गौरव व्हायला हवा आणि त्याला जसा आनंद वाटेल तसे त्याने आम्हाला वापरावे, उपयोगात आणावे. या 3 गोष्टी आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. देव आजही आपल्या जगावर काम करीत आहे. तुमच्या व माझ्या जीवनात कार्य करीत आहे. अर्थात देव निर्माण करता, मार्गदर्शक व वळविणारा या भूमिकेत आपल्या स्वतःला दर्शवित आहे. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझी विनंती आहे की कृपया तुम्ही ते सबस्क्राईब करावे. थँक्यू. प्रियजन हो, इर्मया 18 अध्याय 4 वचन म्हणते, कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले. प्रियजन हो, येथे आम्ही पाहत आहोत देव कुंभार आहे आणि त्याने जे मटेरियल घेतले हा पृथ्वीचाच भाग आहे, म्हणजे माती. हे मडके त्याची उत्पत्ती आहे. अर्थात आदम आणि हव्वा हे देवाने घडविले, परंतु त्याच्या हाती असतानाच ते बिघडून गेले. ही मनुष्यांची पतित अवस्था दाखवित आहे. अर्थात या ठिकाणी चित्र आम्हाला असं दिसत आहे की ते त्याच्या हातात असतानाच बिघडले. आदम आणि हव्वा हे त्या महान कुंभाराने बनविले त्याचे मडके म्हणून, परंतु ते हाती असतानाच बिघडल्यावर त्याने त्यांना फेकून न देता त्या देवाकडे दुसराही विचार होता. हे बिघडले तर बाजूला करतो आणि मी दुसरे मनुष्य बनवितो, दुसरे मडके बनवितो. पण देवाने ते केले नाही. प्रियजन हो, या कुंभाराला तुम्ही पहा एका मुक्तिदात्याच्या भूमिकेमध्ये. सुरुवातीलाच त्याचे कार्य बिघडले. हे मानवांची पतित अवस्था, पतन दाखवित आहे. तरी देवाने काम सोडून दिले नाही, कारण त्याच्याकडे उद्देश व संकल्प आहेत जो बदलत नाही. कारण तो कुंभार त्याच्याकडे असणाऱ्या महान विजनमुळे आम्ही काहीच नसता त्याच्या त्यागामुळे तो गौरवाची पात्रे म्हणून घडवीत राहिला. तर बिघडलेले आपले मडके यावर प्रेमाने आपले संकल्प आणि उद्देश यासह त्याने कार्याला पुन्हा सुरुवात केली. अर्थात हे चित्र येथे दाखवितो की देव आम्हाला बिघडल्यावर संधी देतो. जर आम्ही खऱ्या पश्चातापाने त्याच्याकडे परत त्याच्या हाती स्वतःला देतो, त्याच्या पुढे आम्ही नम्र होतो, पश्चातापाने येतो, तेव्हा तो नव्याने सुरुवात करीतो. ह्यासाठी की आम्ही त्याची वाणी ऐकून त्याच्या निर्णयाप्रमाणे चालावेत. हा देव काही आमचा देणेदार लागत नाहीये, तरीही तो आमची काळजी घेतो, आम्हावर प्रेम प्रकट करीतो, त्याची सहनशीलता आणि करुणा आम्हाला तो दाखवितो. त्या कुंभाराला कंटाळा आलेला नाही किंवा त्याने त्या मातीला निर्दयपणे वागविले नाही किंवा रागाने फेकून दिले नाही. अर्थात हा कुंभाराचा हक्क आहे. कुंभाराने रागाने ती माती त्या चाकावरून काढून फेकून दिली नाही आणि असे गणले नाही की ही युजलेस झालेली आहे. संपूर्ण मानवजाती पतित अवस्थेमध्ये आली. इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 1 वचन आम्हाला आमची खरी अवस्था दाखविते. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेला होता. ही आमची खरी पोझिशन दाखवलेली आहे. प्रियजन हो, 12व्या वचनात दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आशाहीन व देवविरहित असे आम्ही होतो. परंतु येथे चित्र दर्शविलेलं आहे की एक कुंभार जसा पृथ्वीवरील माती घेतो तेव्हा तो एका विशिष्ट ठिकाणांतून ती माती घेत असतो. प्रियजनो, ही गोष्ट जाणा की मातीला काहीच अधिकार आणि हक्क नाहीये. जन्मापासून काही कुवत पण नाहीये. ती माती आशारहित आणि असहाय्य आहे, हेल्पलेस आहे आणि ती माती खोदून काढतो. हेच कार्य देवाने पवित्र आत्म्याद्वारे आमच्या विषयी केले. अर्थात आम्हा पाप्यांना त्या पापांतून त्याने काढले, खोदून बाहेर काढले आणि आम्हाला
येशूकडे आणले. अर्थात आम्हाला त्याने पाहून पसंत केले, आम्हावर प्रेम केले, आम्हाला क्षमा मिळाली देवाकडून. ही आमची सुरुवात आहे, कारण आमच्या विषयी त्याचे उद्देश आहेत. देवाला दगड नकोय, स्टील नकोय, तर त्याला मडके बनवायचे आहे ज्यावर तो आपल्या हाताने काम करील. लक्षात घ्या, प्रत्येक उत्तम कुंभार हा मडक्याचा आदर करीतो, घाई करीत नाही, तर धीराने आपले काम चालू ठेवतो. ते मडके बनविण्यासाठी वेळ लावतो. कैक वेळेला काही कारणांनी आमचे जीवन आकार घेत नाही. कुंभाराला त्या मातीला जेव्हा तो मळतो तेव्हा त्या चाकावर असताना त्यामध्ये काही इम्परफेक्शन आढळते, अपूर्णता आढळते. प्रियजन हो, मडके हे दुर्बलतेशिवाय काहीच नाही, ते सामर्थ्यहीन आहे हे देव दाखवितो. परंतु तो त्यांतील गाळ काढतो, त्यातले काही कठीण पदार्थ काढून टाकतो. अर्थात आमच्याकडून काही अपराध किंवा पाप घडलेले आहे, तर आम्ही देवाकडे पूर्ण हृदयाने त्याला शरण यायला हवे. मग तो आम्हाला मळून पुन्हा आपले काम सुरू करील. हे असे का? कारण आम्ही त्याच्यासाठी फारच महत्वाचे आहोत. तो आमच्यावर प्रेम करीतो, आम्हाला उत्कृष्ट व सन्मानास योग्य पात्र बनवू इच्छितो, जे अनंतात गौरव मिळवित राहतील. देवाला अशी पात्रे बनवायची आहेत. कुंभाराकडे योजना आणि उद्देश आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो सर्व काही जाणतो. आम्हाला काहीही याविषयी ठाऊकही नसते, कारण आम्हाला काही दिसतच नसते. यशया 64:8 वचन म्हणते की आम्ही केवळ माती आहोत आणि आम्हाला काहीच करता येत नाही. आम्ही त्याच्या हातची फक्त कृत्य आहोत. कुंभार मडक्यासाठी मातीमध्ये पाणी घालतो. अर्थात सर्वसाधारण हा एक घटक आहे, परंतु त्याचे असणे फारच आवश्यक आहे, कारण ते पाणीच तर त्या मडक्यात जीवन घेऊन येते. जसे एक भौतिक मडके बनविण्यासाठी पाणी या घटकाची आवश्यकता आहे, अगदी तशीच जीवनाचे पाणी ख्रिस्त येशू याची आमच्यासाठी गरज आहे. योहान 4:14 म्हणते, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. अर्थात हे पाणी अनंत जीवनाला दर्शवित आहे. अर्थात जसे पाणी त्या कुंभाराच्या हातात माती बरोबर असते आणि तेच त्या मडक्यात जिवंतपणा आणते, अगदी तेच चित्र येशू ख्रिस्त जे पाणी आम्हाला देत आहे, अनंत जीवन, ते जेव्हा आम्हामध्ये येते तेव्हा ते पाणी आम्हाला लवचिक बनविते. आमच्यात जिवंतपणा येतो तेव्हा आम्ही कुंभाराच्या हातात योग्य आकार यावा अशा स्थितीमध्ये आम्ही येतो. ही गोष्ट फार महत्वाची आहे. जसे कुंभाराच्या हातात ते चिकण माती असते जी त्याच्या पात्रासाठी उच्च उद्देश शोधते, तसेच आम्ही लवचिक असायला हवेत. जसे तो वळवू इच्छितो तसे आम्ही वळावे, कारण आम्ही त्याच्या हाती आहोत व तोच सर्व आमच्याविषयी रचणारा आहे, हे जाणून त्याच्या अधीन व्हावे व आमच्या जीवनाविषयी त्याचे उच्च उद्देश त्याच्या मार्गाने पूर्ण होऊ द्यावे. कारण त्या कुंभाराची बोट, त्याचे हात आम्हाला वळण देतात, अर्थात आमचे परिवर्तन घडवितात, कायापालट करीतात. ते आमच्यासाठी मार्गदर्शक हाताला दर्शवित आहेत. कुंभार कैक पात्रे जे आहेत हे मळताना तो पायांनी मळत असतो असं चित्र यशया 41:25 मध्ये आम्हाला आढळते. आणि तेथे एक विशिष्ट शब्द वापरलेला आहे, तो मातीचा गारा तुडवितो. अर्थात मातीला ज्या वेळेला मळत असतो तेव्हा कैक वेळेला तो पायांनी मळत असतो. हे तो क्रूरपणे करीत नाहीये. अर्थात येथे ही एक प्रक्रिया दर्शविलेली आहे की देव आम्हा मातीला जेव्हा तो मळतो तेव्हा तो आम्हाला अनेक निराशेंतून, दुःख भोगांतून, वेदनेतून, परिश्रमांतून, परीक्षेतून, तोट्यांतून, छळांतून तो आम्हाला घेऊन जातो, यासाठी की आमच्यामध्ये बदल व्हावा. हे आमच्या नाशासाठी नाहीये, म्हणून तो क्रूरपणे वागत नसतो. जेव्हा तो आम्हाला दुःख भोगांतून नेतो तर आम्हामध्ये योग्य दृष्टिकोन निर्माण व्हावा
आमच्यात कुवत निर्माण व्हावी, ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावे, म्हणून हे देवाचे शासन आमच्यासाठी कार्य करीत असते. त्या परीक्षेतून गेल्याशिवाय आम्ही त्याच्या राज्याचे बनू शकत नाहीत. अर्थात या प्रक्रियेत तो आम्हाला विश्वासयुक्त आणि नम्र बनवितो की आम्ही त्याच्या आज्ञांप्रमाणे करावी. ही देवाची आमच्याविषयी चिंता आणि प्रेम याला दर्शविते. म्हणून कैक वेळेला विचित्र अनुभव येतात. आम्ही अचानकपणे आजारी पडतो आणि आमच्या कामात अडथळा येतो. आर्थिकरित्या आमचं नुकसान होते. आमच्या कुटुंबावर दबाव येतो. आपत्ती कोसळते, परंतु हे सर्व देवच घडवितो आम्हाला शुद्ध करण्यासाठी. कारण त्या अग्नीच्या भट्टीतून आम्हाला गेले पाहिजे. देवाचे कोणतेच काम व्यर्थ नाही आहे. त्याला माहित आहे तो काय करीत आहे. रूथचे पुस्तक 1 अध्याय यात 20 वचनापासून जर आम्ही पाहिलं तर आम्हाला नामी नावाची एक स्त्री आढळत आहे. 20व्या वचनापासून मी वाचत आहे. ती त्यांस म्हणाली, मला नामी म्हणजे मनोरमा म्हणू नका, तर मारा म्हणजे क्लेशमय म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. पहा, एक मडकं कुंभाराविषयी सांगत आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामे परत आणले. परमेश्वर मला प्रतिकूल झाला. सर्व समर्थाने मला पिडिले आहे, तर मला नामी का म्हणता? अर्थात नामीची प्रतिक्रिया या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. देव आपल्या स्वतःला कुंभार म्हणून आपलं स्वतःचं चित्र दाखवित आहे. त्याचा अर्थ देव हे दाखवित आहे, मी कार्य करीत आहे. माझे कार्य अखंड चालू आहे. माझे कार्य तुमच्याविषयी समाप्त झालेले नाही. म्हणून आम्हाला श्वास जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आम्हासाठी महान आशा आहे. आमच्या जीवनामध्ये जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आम्ही कैक वेळेला कडूपणाची प्रतिक्रिया देत असतो. अशा वेळेला आमचे काम केवळ पश्चाताप करणे आहे, पाप कबुली देणे आहे आणि आमच्या पापांचा परित्याग करणे आहे. हा आमचा भाग आहे शुद्ध होण्यासाठी, की आम्ही देवाच्या प्रत्येक वचनांना आमच्या जीवनात त्वरित ग्रहण करू लागू. प्रियजन हो, देव आणि मानवामध्ये फार मोठा फरक आहे. देव म्हणतो, माझे मार्ग हे तुमचे मार्ग नाहीत, माझ्या कल्पना माझे विचार हे तुमचे विचार नाहीत. पृथ्वीपासून आकाश जेवढे उंच आहे, किती उंच आहे कोणी मोजले आहे? तेवढेच माझे आणि तुमच्या विचारात फरक आहे. आम्ही माती आहोत प्रियजन हो. देव आमच्या जीवनाचा शिल्पकार आहे. आम्ही आमच्या जीवनाचे शिल्पकार नाहीत. हा आमचा कुंभार आमचा खरा शिल्पकार आहे. प्रियजन हो, कुंभाराकडे एकच हत्यार असते आणि ते त्याचं चाक आहे. हे चाक तो सातत्याने फिरवितो आणि आजही आमच्या जीवनात ते चाक तो फिरवित आहे. हे चाक नक्की कशाला दर्शवित आहे? हे चाक आमच्या जीवनातील परिस्थिती जी बदलत असते. हे चाक जणू आपलं एक जीवन चक्र आहे जे देवाच्या हातात आहे. त्याला पाहिजे तसे तो त्याला वेग देतो आणि त्याचे सखोल लक्ष आमच्यावर असते. हे ते चक्र आहे, बदलती घटना आहे ज्यातून आमच्यासाठी मार्ग निर्माण होत असतो. या चाकावर आम्हाला बनून राहणे आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. आमची समस्या काय आहे? आम्ही अहंकारी आणि गर्विष्ठ बनतो. आमच्या स्वतःच्या महानतेबद्दल आम्हाला गर्व येतो. आम्हाला वाटते की माझी कुवत आहे, मी अमुक अमुक बनलेलो आहे, माझा पगार अमुक आहे, माझी अशा प्रकारची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, स्टेटस आहे, माझं खानदान मोठं आहे. परंतु मनुष्य हे विसरून जातो की मी माती आहे. थांबा जरा आणि विचार करा की तुम्ही तुमच्या जीवनात तुम्ही कोण आहात? तुम्ही जेथे कुठे पोहोचलेला आहात? काय तुम्हाला ही संधी कोणी दिली? तुमच्यात कुवत कोणी घातली? आता तुम्ही स्वतःला साबित करू लागलेले आहात काय की मी कोणीतरी आहे? आय एम समबडी. म्हणूनच प्रभूचं वचन म्हणते, लहान बालकासारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. अर्थात लहान बालकामध्ये काही अहंकार नसतो, त्यांना गर्व वाटत नसतो. अगदी तसेच देव आम्हाला पाहू इच्छितो. इर्मयाचं पुस्तक 9 अध्याय 23 आणि 24 वचन म्हणते, परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा, श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालविणारा परमेश्वर आहे. याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा.
ह्यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. देव आपली ओळख देत आहे या वचनात की पृथ्वीवर मी दया करणारा आहे, पृथ्वीवर मी धर्म आणि न्याय चालविणारा देव आहे. याची जाणीव आणि ओळख मला आहे. याविषयी अभिमान आम्ही बाळगला पाहिजे. ज्ञानांना ज्ञानाचा गर्व येतो, धनवानांना धनाचा गर्व येतो आणि बलवानांना बलाचा अभिमान येतो. अर्थात देवापुढे हे काही चालत नाही. याच कुंभाराच्या हाताने महान उपयोगाची आणि गौरवाची पात्रे त्याने बनविलेली आहेत. योसेफ पहा, योसेफ कशा परिस्थितीतून गेला. भावांनी द्वेष केलेला, नाकारलेला, विकण्यात आलेला. पोटिफरच्या घरी देव त्याच्या बरोबर होता, पण त्याच्यावर आरोप होऊन कैदेत तो गेला. त्याला दुःख भोगावे लागले. त्याचे पाय लोखंडी कड्यात अडकविण्यात आले. परंतु देवाने आपला शब्द पाठविला आणि मिस्र देशाचा प्राईम मिनिस्टर तो बनला आणि देवाने त्याला मोठ्या हुद्द्यावर पोहोचविले. पंतप्रधान तो बनला. सर्वांनी योसेफाला नमन केले आणि योसेफाच्या हातात अधिकार आणि राज्य दिले. मिस्र देशात तो थोर झाला. हे योसेफ एक मडके होते, अर्थात हे कुंभाराचे हात होते जे त्या मडक्याला दाबीत होते, त्यावर दबाव आणत होते, त्याला आकार देत होते, त्याला वळण देत होते, त्याचे परिवर्तन करीत होते, त्याचे मार्गदर्शन करीत होते. हे देवाचेच हात असतात. प्रियजन हो, इर्मया स्वतः या कुंभाराच्या मडक्याजवळ पोहोचलेला आहे. इर्मया हा एक निराशेने वेढलेला व्यक्ती होता. तुटलेला, वीपिंग प्रॉफिट ज्याला म्हणतात, रडणारा संदेष्टा, ज्याला कुटुंबाकडून नाकारण्यात आले होते. आपल्याच इस्रायल लोकांनी त्याला तुच्छ मानले होते. अशा स्थितीत देवाने त्याला कुंभाराकडे पाठविले होते, ह्यासाठी की त्याच्यात आशा निर्माण व्हावी की माझ्या सर्व परिस्थिती मागे देवाचा दैवी हात कार्य करीत आहे हे त्यांनी समजावे. तुम्ही कोणीही असा, तुमचे वय आणि तुमच्या जीवनातील परिस्थिती काहीही असो, हे सर्व तो ठरवितो की आम्ही काय आकार घेणार आहोत, काय उद्देश आम्ही पूर्ण करणार, काय सुंदरता त्यांतून तो आम्हा विषयी दाखविणार, हे सर्व त्या कुंभाराने ठरविलेले आहे. या सर्वांच्या जीवनामध्ये खूप प्रेशर आले. आम्हा प्रत्येकाविषयी देवाची विविध योजना आहे. परंतु लक्षात घ्या, आम्हाला चाकावर राहायचं आहे. चाकावरच आम्हाला आकार मिळतो, वळण दिले जाते, आम्हाला छाटण्यात देखील येते. हे त्याचे महान प्रेमळ बोटे आम्हावर तो लागू करीतो, आम्हाला मोल्ड करीतो, आम्हाला आकार देतो. योब नावाचा व्यक्ती आम्हाला आढळतो. त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे संकट आले. आम्ही पाहतो की त्याची सर्व संपत्ती गेली, त्याची लेकरे मरण पावली, परंतु या व्यक्तीने देवाविरुद्ध कुरकुर केली नाही. योब 1 अध्याय 21 वचन म्हणते, तो म्हणाला, मी मातेच्या उदरांतून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जायचं आहे. परमेश्वराने दिले व परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. प्रियजनो पहा, योबाने कशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्या जीवनातल्या कडूपणात दिलेली आहे आणि काय आज आम्ही काय प्रतिक्रिया देत आहोत. 2 अध्याय 9 आणि 10 वचन. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. पहा, काही वेळेला परिस्थिती आमच्यावर बिकट येत असते जेव्हा कुंभार मातीला तुडवीत असतो. अशा परिस्थितीत नकारात्मक विचार आम्हाला देवाविरुद्ध येतात की देवाने मला का टाकलेलं आहे, देवाचं माझ्यावर प्रेम नाही, आणि आम्ही नकारात्मक विचार बाळगू लागतो, नकारात्मक बोलू लागतो. आमची चाल बदलते, आम्ही कडू प्रतिक्रिया देवाला देतो. अर्थात प्रियजन हो, आम्ही माती आहोत म्हणून आम्ही बोलताना फार सांभाळायला हवे. आम्ही जेव्हा आमच्या जीवनातल्या परिस्थितीला आमच्या भावनेमुळे, निराशेमुळे, दुःखामुळे जेव्हा प्रतिक्रिया देवाला व्यक्त करीतो, तेव्हा आम्हाला आमच्या मुखावर ताबा हवा. आम्हाला याची जाणीव हवी, मी खापरी आहे, मी माती आहे, मी काहीच नाही. त्या कुंभाराविरुद्ध, त्या देवाविरुद्ध आम्ही कधीही आमचे शब्द उच्चारता कामा नये. त्याच्याशी आम्ही वाद घालू शकत नाही, कारण आमचा काहीच अधिकार नाही. संपूर्ण इच्छा त्याची आहे. मनुष्य योजना करीतो आणि काहीच सिद्धीस नेता येत नाही, परंतु देव ज्या योजना करीतो त्याच मात्र सिद्धीत जातात. पण योबाने आपल्या बायकोला काय म्हटले? तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?
या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. इयोबाचं पुस्तक 40 अध्याय 1 ते 5 वचन म्हणते, परमेश्वराने इयोबाला आणखी म्हटले, हा बोल लावणारा सर्व समर्थाशी आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणाऱ्याने आता उत्तर द्यावे. मग इयोबाने परमेश्वराला उत्तर दिले, पहा मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवितो. इयोब हे समजला की मी धूळ माती आहे. एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही. मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही. काय तुम्ही आणि आम्ही हे शिकलेलो आहोत? कुंभारापुढे आम्ही स्तब्ध राहावे. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 ते 6 वचन आम्हाला काय दाखवत आहे? तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, म्हणजे कुंभारावर भरोसा कर, विश्वास कर. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, कारण आम्ही धूळ माती आहोत. हे पहिले समजून घे. तू आपल्या सर्व मार्गात कुंभाराचा आदर कर, म्हणजे देवाचा, म्हणजे तो तुझा कायमचा मार्गदर्शक होईल. 7वें वचन म्हणते, तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. प्रियजन हो, हा कुंभार स्वतः एक मुक्तिदात्याच्या भूमिकेत आहे व म्हणून तो त्या चाकावर पूर्ण भरोशाने त्या मातीला ठेवतो व त्यावर दाब देतो. उजवीकडे डावीकडे त्याला वळू देत नाही. त्याला बनविताना योग्यरित्या उभे राहता आले पाहिजे असे त्याचे अंग बनवितो, म्हणजे मुक्तिदात्यातच त्याने केंद्रित व्हावे. कुंभार आम्हा मडक्यांना बनविताना त्याचे लक्ष बाहेर नसते, तर आत मडक्यामध्ये अधिक जागा बनवावी. कारण आतील बरोबर केली तर बाहेरून आपोआप चांगली होईल. कारण आमचा मुक्तिदाता आम्हाला ओबड-धोबड बनवित नाही. नंतर आम्ही पाहतो की कोणते पात्र फायनल झाले हे फक्त कुंभारच जाणतो, कारण ते त्याला समाधान देते. या कुंभाराने आम्ही त्याचे पुत्र व कन्या आम्हावर त्याच्या हाताचे ठसे उमटविलेले आहेत. अर्थात जसे नाण्यांवर चित्र उमटविले जाते तसे आमच्या जीवावर देवाने त्याचा ठसा उमटविलेला आहे. अर्थात देव त्यांच्यावर शिक्का मारितो की हे माझ्या इमेज प्रमाणे बनविले जाणार, जे त्याचे प्रतिरूप याला दर्शविते की तो आम्हाला कदापि विसरणार नाही. इफिस्करास पत्र 1 अध्याय 13 वचन म्हणते, तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. हे आहे सील ऑफ गॉड, देवाचा शिक्का, म्हणजे तो आम्हाला मुद्रित करीतो की आम्ही फायनल प्रोडक्ट बनलो. कारण कुंभाराचं समाधान झालेलं आहे हे आम्हाला यावरून दिसते. अर्थात आमच्यामध्ये दैवी सद्गुण, दैवी स्वभाव निर्माण व्हावे. रोम 8:29 म्हणते की त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. अर्थात देवाची ही आमच्यासाठी सिद्ध योजना आहे की आम्ही येशू ख्रिस्त याच्या प्रतिमेप्रमाणे बनावी. म्हणून आज आमच्यावर त्याचे कार्य चालू आहे. देव आम्हाला कायम ह्याची आठवण करून देत आहे. मडके हे दुर्बळतेशिवाय असू शकत नाही, म्हणून त्याला 3 प्रकारच्या प्रक्रियेतून जावे लागते. पहिली प्रक्रिया आहे कुंभार जे चाक फिरवितो, व्हील फिरवितो, त्यावर आम्हाला बनून राहणे आहे. ही पहिली कृती आहे. कुंभाराचा ब्रँड त्याच्यावर लावला जातो जेव्हा त्याला मुद्रित करण्यात येते. अर्थात हे दर्शविते की देव तुम्हाला आणि आम्हाला नवा जन्म देऊन नवी उत्पत्ती बनवू इच्छितो. न्यू क्रिएशन. दुसरी अग्नीतून जाणे आहे, तरच त्याचा आकार पक्का होतो. ह्या मडक्याला अग्नीतून जावे लागते, अग्नीच्या भट्टीतून. ही परीक्षा असते ज्यामध्ये त्याचा आकार पक्का होतो. तिसरी, मग बनविलेले मडके याला पॉलिश देखील करण्यात येते. त्याला आतून बाहेरून पॉलिश करण्यात येते. त्याला जसे आम्ही हवे तसे तो आमच्या जीवनात करील. मीच तुम्हाला या जगात आणले आहे व मीच यांतून तुम्हाला काढू शकतो. म्हणून हे जाणून आम्ही त्याचा आदर करावा, कारण तो सार्वभौम आहे, तो ऍब्सोल्यूट आहे. त्याला मातीवर पूर्ण अधिकार आहे व त्याचे सामर्थ्य अमर्याद आहे.
म्हणून कोणीही मडके कुंभाराला त्याच्या कामापासून थांबवू शकत नाही की तू संकल्प व योजना बदल. त्या चाकावरील पात्र आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही फक्त ते कुंभाराच्या हाती देऊ शकतो. यशाचा 64 अध्याय आणि याचं 8वं वचन मी आपणापुढे वाचत आहे. तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. आम्ही काहीच नाही आहोत, आम्ही त्याच्या हातची कृती आहोत. त्याने जे संकल्पिलेले आहे त्याप्रमाणे आमच्या विषयी तो करीतो. म्हणून आम्ही कायम त्याला शरण यावे, कारण कुंभाराच्या हाती आमच्या जीवनाची सर्व परिस्थिती आहे. म्हणून आम्ही भावनावश होऊन दुःखी होता कामा नये. सर्व स्थितीत त्याला धन्यवाद द्यावा, कृतज्ञपूर्वक त्याची स्तुती करावी. ही त्या कुंभाराची आम्हा निर्मितीकडून इच्छा आहे, अपेक्षा आहे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.